नमस्कार भावांनो वहिनींनो. छकुबाई हे पप्पाचे कपडे उचलून ठेवी तिकडं. पाना केवढ्या उचलायला लागली हिला जीवार आले. लय जीवार यायला लागले त्याला कामाचं. हा जीवार यायला लागले. लंगडायला लागली लगे जीवार येते त्याला लेकरायला कामाचं. हो पा मग टकर खाय म्हणते ती डाळिंबाचे याचे त्याचे टाचीन लावते. मजाक करते ती छकू दीदी का? छकू दीदी लय पंख्याचा आवाज येतोय बंद करते का? थंड वातावरण येतं. घर घर आवाज येतोय. बस शांत वाटलं ना? ती म्हणती टीव्ही बंद करायला लावली, पंखा बंद करायला लावला, फॅन बंद करायला लावला. आता पाहती बळच कापत बसली. जे करायचं ते ना काम करत हे लेकर. हो ना छकू ते काय कामाचं आहे ते बिगर कामाचं ते काम करते. उगाच खेळत बसायला लागली टकर कापत. म्हणजे चाकू लागला पाहिजे ना हाताला. काही ना काही धिंगाणे चालते. आणि नाश्ता बनवून नाही ठुला आणि भैया आला नाश्ता करायला शाळेतून. गेम बर झालं सफरचंद दिलं थोडस कापून. काय दीदी तेव्हा खात नाही. बरं झालं खाल्लं त्यानं सफरचंद. त्याचं एक चालू असलं ती एकच चालू असते. ताक पोळून ठेवी म्हणतोय मला पोहे बनवून ठेव जाय. पण मला असं वाटलंच नाही भैया घरी येईन म्हणून. असं झालं नव्हतं वाटलं मला येईन म्हणून. ते चला मी मागच्या घरात जाते. थोडंसं त्या घरातच हेडो काढायला आवडतंय मला. त्या घरातले झकझक येतंय लगे. आणि दात मी बरस करू लागले तर इथंच बरस लागले तर मला बोलता येईना. एवढा फोडा आलाय मला आतून. बरस लागलं मला. पण कधी कधी मग ह्या घरात पण काढत असते मी. आता आमच्या हरसूचे पप्पा चालले कामाला. रेडी झाले आता. नाश्ता गिष्टा केलाय ते आहे ना. आंघोळ गिंघोळ केली आणि चालले कामाला आहे ना. आता सकाळची घाईच राहते त्याच्या मागं. आता चाललेत कामाला. आता तुमची ताई बनवणार आहे चुनगुळ्याची भाजी. तर कमेंट मध्ये सांगा चुनगुळे समजतात का तुम्हाला. तर आमच्या भाषात चुनगुळे म्हणतात बेसन म्हणजे बेसनाच्या वड्या असतात त्या. तर तुमच्यात काय म्हणतात तर नक्की सांगा कमेंट मध्ये. आता आम्ही म्हणतो चुनगुळे तर तुम्हाला येईन हसू. तरी पण मी भाषा लय जणायला आवडती. जशी भाषा आहे मी तशीच बोलते मी. हो सगळे घेतलं का चष्मा फोन? बर चप्पल हे इथे. आता छकू दीदी पलंग बराबर करण आणि मी करीन आता स्वयंपाक. आपला हरसू भैया येईल. हेल्मेट तर आणलं नव्हतं नाही. ते मी हेल्मेट नाही आणेल. रेनकोट नाही न्यायचा का? बर तर आता स्वयंपाकाची तयारीच करायची. आता आपले सगळे साफसफाई काहीच नाही काम राहिले. आता 2 ब्लँकेट राहिलेत. तर मग ऊन नाही तेवढेच राहिले धुवायचे. तर धुवावं लागल. तर ऊन नाही काय नाही मग लय म्हणलं ऊन पाहिजे कडक. आणि इथं अशी जागा नाही तर ऊन पाहूनच धुवावं लागते. छकू दीदीचे नाटके चालू आहेत आता. इथं पसारा काढा तिथं पसारा काढा. आमच्या लेकराची सकाळची सुरुवात तशीच होती. हारसू भैया गेलाय शाळेत. तो आलता नाश्ता करायला. तर मग नाश्ता नाही बनवला. लेकरू तसंच गेलंय आता. आणि बरस लागलं तर आतून फोडा आला. बरस करायला म्हणजे म्हणलं आता तसंच बरस करता असं लगे सटकलं. ती इथं लागलं मला लय फोडा आलाय. तर काहीच खाता येईना मला. आतून फोड म्हणजे बरस करत होती तर किती जोऱ्यानं सटकून लागले दीदी मला ते. आता छकू दीदीला दाखवलं असतं पण छकू दीदी काय कॅमेऱ्याच्या सामने येत नाही. आता छकू दीदीनं काढले ब्लँकेट आणि धिंगाणा चाललाय. आता अंगावर घेतलंय ते पनगावचं ब्लँकेट काढून. लय धिंगाणा. आज एकटीच आहे आता. तिचा भाऊ नाही घरी. नाहीतर खेळणं भांडणं चालूच असते त्याची. आता 1 महिन्यानं छकू दीदी जाईन दिवाळीला. आता तिची बरेच दिवस झाले आता शाळेत पण अजून काही सर लोकांचा फोन आला नाही. तर छकू दीदी जाईन आता. छकू दीदी ब्लँकेट बराबर लावून नंतर धिंगाणा कर. छकू दीदी काय येत नाही. छकू दीदीचं पाहते ब्लँकेट ओढणं पाना कशी ओढती. तर साईट मध्ये झाली पा कशी ब्लँकेट ओढायला लागली ती पनगाचं. छकू दीदी ती दीदीचं सकाळी सकाळी तिनं 2दा ब्लँकेट लावले. तसंच झालं ते.
तुमच्या दाजीचं झोपणं तसं आहे, सगळं ब्लँकेट जमा करून घेतात ते. हाय ना ग दीदी? सकाळचे कामं सगळे झालेत. आता आता काय कामं नाही राहिले. आता स्वयंपाक करायचा. आज काय भात बनवायचा नाही, लय आभाळ येते. आणि हरसू भैया म्हणे हा भात बनव, पण नको म्हणलं, लय हात पाय ठणकते. आणि थंडी म्हणजे पोळीच खात नाही. पाऊस सुरू झाला का? आभाळ चालूच आहे ना आता. सारखं आभाळ यायला लागले, लय घडी घडी आभाळ हे यायला लागले. आता छकू दिदी म्हणलं तू ब्लँकेट लाव, मी करते स्वयंपाकाची तयारी. भांडे गिंडे सगळे कामं झालेत कंप्लीट, सगळे कामं झाले, साफसफाया झाल्या, सगळे झाले. आता काही बाकी नाही राहिलं. आता दीदीला म्हणलं दीदी भाजी काय बनवते म्हणे, बनव म्हणे. हरसूच्या पप्पात चाललं होतं डाळ भात बनव, पण मला काय वरण आवडत नाही, कसंच आवडत नाही मला. ते म्हणे तू दुसरं काय बनवून खाईन, बनव म्हणे. तर त्याला लय आवडतंय वरण. तर म्हणलं आता आज सगळ्याला एकच भाजी करते म्हणलं, चुनगुळ्याची भाजी. हा छकू दीदीला मला काय वरण आवडत नाही. ह्या दोघा बापल्या कायला आवडते. एकच प्लेट घासायची राहिली. आता थोडंसं पीठ भिजवते आणि भाजी बनवते. चला आपला व्हिडिओ लय मोठा होईल भावांनो बहिणींनो. व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंटमध्ये. तुमच्या ताईला इथं फोड आलाय ते बरंच लागलं मला. तर मग लय आग व्हायला लागली आहे ना ग दीदी. इथं फोड आलाय आतून तर बोलता येई ना, पण व्हिडिओ काय बुडवत नसते मी. दररोजचा व्हिडिओ काढून टाकतच असते. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओ मध्ये.